AGOG आ गए 4G. माणसाला जिवंत राहण्यासाठी जशी ऑक्सिजनची आवश्यकता असते तशीच आता आणखी एका गोष्टीची त्यात भर पडली आहे. ऑक्सिजन बरोबरच आता इंटरनेट सेवाही अत्यावश्यक झाली आहे. माणसाचा दिवस उजाडतो तोच मुळी नोटिफिकेशनच्या पिंग पिंग आवाजानं. दिवस रात्र लहान मोठे होण्याचं निसर्गाचं चक्र माणसाच्या बाबतीत बोलायचं तर बदलूनच गेलं आहे, किंवा ते माणसानंच बदलून टाकलंय असं म्हणणं जास्त योग्य होईल. हातात मोबाईल असल्यावर दिवस काय नि रात्र काय सगळं सारखंच झालंय. अर्थात काळाबरोबर पळायचं तर असं काही होणारच. या सेवेचे दुष्परिणाम जास्त आहेत असे आपण म्हणतो, तेव्हा त्याला जबाबदार आपणच आहोत हे विसरतो. पण त्याचे उपयोगही तितकेच आहेत. आता उपयोग कोणते ते काही सांगायला नकोस, कारण आपण रोज त्याबद्दल कितीतरी अनुभव घेत आहोतच. या कोविडच्या काळात इंटरनेट सेवा फार म्हणजे फारच उपयुक्त ठरली आहे. जगभर सगळी कामे त्याद्वारेच तर पार पडत आहेत. सुरुवातीचा काही काळ सोडला तर नंतर सगळ्यांचं रुटीन व्यवस्थित सुरू झालं. त्याला कारण केवळ इंटरनेट सेवा. सध्या जगभर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पर्धा वाढली आहे. मग त्यात इंटरनेट सेवा तरी कशी मागे राहणार? इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये कायमच स्पर्धा असते. ग्राहकांची मागणी वाढत गेली तसे याचं जाळं वाढत गेलं. मग ग्राहकही दर, स्पीड अशासारख्या गोष्टींचा विचार करून कंपन्यांची निवड करू लागले. सध्याच्या काळात 2G, 3G मागे पडून ब्रॉडबँड सेल्युलर नेटवर्क टेक्नॉलॉजीची 4th जनरेशन म्हणजेच 4Gला जास्त मागणी आहे. 4G सेवा व्यावसायिक स्वरूपात देण्याची सुरुवात 2009मध्ये स्वीडिश टेल्को कंपनी टेलिया सोनेराने केली होती. जेव्हा ही सेवा सुरू करण्यात आली तेव्हा कागदोपत्री कंपनीनं 4G सेवेचा डेटा ट्रान्समिशन स्पीड 100 Mbps एवढा नमूद केला होता, जो 3Gच्या स्पीडपेक्षा 10 पट जास्त होता. हळूहळू या क्षेत्रातही स्पर्धा वाढू लागल्यावर कंपन्यांनी ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर द्यायला सुरुवात केली. मग कमी खर्च आणि सेवा चांगली अशा असलेल्या कंपन्यांची चलती दिसू लागली. पण त्यातही फ्री या शब्दांकडे लोकांचा कल असतो. कुठे काय फ्री मिळेल तिकडची रांग आपसुकच वाढत जाते. हीच गोष्ट लक्षात घेऊन मग कंपन्या नवनवीन स्कीम बाजारात आणतात. इंटरनेटच्या दुनियेतही असेच घडत असते. लोकांची फ्रीची ओढ बघून त्यांना तशा सोयी देणारी यातली कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. जॉईंट इम्प्लिमेंटेशन ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच जिओ ही भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीच्या असलेल्या या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. मोबाईल फोन, ब्रॉडबँड सेवा, डिजिटल सेवा देणारी ही मोठी कंपनी. जिओने 4G सेवेची सुरुवात औपचारिकरित्या सप्टेंबर 2016मध्ये केली आणि फेब्रुवारी 2017मध्ये त्यांनी 10 करोड युजर्सचा आकडा पार केला होता. हे रेकॉर्डच आहे. भारताशिवाय UK, US, सिंगापूर, चायना अशा 9 देशात जिओ काम करत आहे. ब्रॉडबँड सेवेत जिओ उतरण्याआधी भारत या क्षेत्रात 150व्या स्थानावर होता. पण जिओ लॉन्च झाल्यावर मोबाईल डेटा वापरात भारत पहिला ठरला. जिओमुळे इंटरनेट सर्व्हिसचे दर खूप कमी आले. त्यामुळे सर्वसामान्य लोकही आता या सेवेचा लाभ घेऊ शकतात. नाहीतर पूर्वी इंटरनेट वापरण्याचा विचार करणे देखील कठीण होते. सध्या सेवेच्या बाबतीत जिओ आघाडीवर आहे. ऑक्टोबर 2021मध्ये रिलायन्स जिओचा 4G डाउनलोडिंग स्पीड इतर कंपन्यांपेक्षा जास्त म्हणजेच 21.9 Mbps होता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अहवालानुसार जिओचा स्पीड सप्टेंबर महिन्यांपेक्षा ऑक्टोबरमध्ये 1 Mbpsनं वाढला होता. सप्टेंबरमध्ये जिओचा स्पीड 20.9 Mbps होता. त्याचवेळी इतर कंपन्या म्हणजेच एअरटेल आणि वोडाफोन आयडिया स्पीडच्या बाबतीत फार मागे होते. एअरटेलचा 4G डाउनलोडिंग स्पीड जिओपेक्षा 8.7 Mbpsने कमी होता. ऑक्टोबरमध्ये एअरटेलचा स्पीड 13.2 Mbps एवढा होता, तर VIचा डाउनलोडिंग स्पीड जिओपेक्षा 6.3 Mbpsनं कमी होता. ऑक्टोबर महिन्यात VIचा स्पीड 15.6 Mbps इतका होता. म्हणजेच डाउनलोडिंग स्पीडचा विचार करता जिओ पहिल्या स्थानावर, VI दुसऱ्या तर एअरटेल तिसऱ्या स्थानावर होते. पण 4G अपलोडिंग स्पीडमध्ये VI वरच्या स्थानावर होते. त्याचा अपलोड स्पीड होता 7.6 Mbps. दुसऱ्या स्थानावरच्या जिओचा अपलोड स्पीड होता 6.4 Mbps आणि तिसऱ्या स्थानावरील एअरटेलचा 4G अपलोड स्पीड होता 5.2 Mbps इतका. इंटरनेट सेवा ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. ज्या कंपनीची सेवा चांगली तिच्या मागेच ग्राहक जाणार हे नक्की. विनाव्यत्यय सेवा देण्यात सध्या जिओ पुढे आहे. म्हणूनच लोकांचा जिओवर भरोसा अर्थातच जास्त आहे. आपली ऑनलाईन चालणारी महत्त्वाची कामे जर कोणताही अडथळा न येता पूर्ण होत असतील तर लोक जिओ मेरे जिओ म्हणतच जिओचा हात धरून चालणार ना.
जिओची सेवा अशीच अखंडित चालू राहावी हीच अपेक्षा. आपण ही म्हणूया AGOG आ गए 4G.